नमस्ते मित्रांनो, आज आपण तुळजाई खानावळमध्ये बटाट्याची पिवळी भाजी करणार आहोत। त्यासाठी सामग्री इंग्रेडिएंट्स: उकडलेला बटाटा, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर आणि मूग डाळ। एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडून घ्यायची। मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचे। जिरे तडतडल्यानंतर मिरची घातल्यानंतर जरा हलवून घ्यायचं, म्हणजे तिचा खमंग असा सुगंध दरवळतो। त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं। त्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मुगाची भिजवलेली डाळ। ही डाळ चांगली भिजवून घेतलेली आहे। मग हलवून घ्यायचं थोडंसं। यावर हळद घालायची, थोडा कढीपत्ता घातल्यानंतर पुन्हा चांगला हलवायचं। यानंतर आपण घालणार आहोत आलं आणि लसूणची पेस्ट। ती डाळ थोडा वेळ परतून घ्यायची आहे। चांगलं हलवून मिश्रण एकजीव करायचं। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। यानंतर आपण त्याच्यावर घालणार आहोत मीठ। मिश्रण परतून एकजीव करून घ्यायचं। आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत उकडलेला बटाटा। उकडलेल्या बटाट्याची भाजी तर तुम्ही करत असालच, पण डाळ घालून उकडलेल्या बटाट्याची भाजी हा एक वेगळा प्रकार आम्ही आपल्याला आता दाखवतो आहोत। बघा, मस्त रंग आलेला आहे त्याच्यावर।
थोडा वेळ ते तसंच ठेवून पुन्हा एकदा थोडंसं उकडून घ्यायचं आहे। यानंतर थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ आणि बटाटा हे चांगलं एकजीव होऊ शकेल। बघा, तुम्हाला मी जवळून दाखवते आहे। डाळ, बटाटा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता या सगळ्याचं मिश्रण इतकं छान दिसतंय। शेवटी ही कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचंय। अशी ही आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे बघा मित्रांनो।